हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सकाळ वाजलेले आहेत बघा, 6 वाजलेले आहेत सकाळची. आणि सकाळी आज लवकर सकाळी उठून सगळी कामाची तयारी मी केलेली होती. तर आज मला बनवायचं होतं बघा थोडीशी अंड्याची भुर्जी, कारण आज पूर्ण नॉनव्हेजची बेत आहे आमचा. कारण बरेच दिवस झालं म्हणजे असं चतुर्थी किंवा हा वार तो वार प्रकट दिन ही करण्याच्या नादात ना म्हणजे नॉनव्हेज काय खाण्यात आलं नाही एवढं. तर म्हणलं आज जरा पूर्ण नॉनव्हेजचं सगळं बनवावं. तर आता मी बनवत होते थोडीशी अंड्याची भुर्जी. तर अंड्याच्या भुर्जीसाठी ना 2-4 कांदे कट करून घेतले, 2-3 टोमॅटो आणि 5-6 अंडे घेतले. आणि मस्त असं चरका चांगला देऊन ना त्याला थोडंसं हळद मीठ काय बेसिक मसाले सगळं टाकून घेतलं. आणि एक 7 ते 8 मिनटं ना चांगलं ढवळून घेतलं, म्हणजे अंडे पूर्ण असं चांगलं पूर्ण तळून निघोस्तोवर. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये वरून थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घेतलं. असं सगळं करून घेतलं. आणि वरून त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची. कोथिंबीर अगोदर टाकायची नाही, काय होते माहिती का, कोथिंबीर त्याच्यामध्येच टाकली की जो कोथिंबीरचा फ्लेवर आहे ना, वास आहे ना, तो असा एकदम ताजा लागत नाही, ती भाजीमध्येच त्याचं मिक्स होते. तर असं मस्त असं अंड्याची भुर्जी तयार करून घेतली. आणि त्याच्यानंतर ना अंड्याची भाजी बनवायची होती मला. तर अंड्याच्या भाजीसाठी मस्त असे अंडे स्वच्छ धुवून शिजायला घातले. आणि अंड्याला थोडंसं मीठ टाकले त्याच्यामध्ये मी, आणि शिजत घातले अंडे शिजोस्तर ना इकडे मी भाजीची तयारी केलेली आहे बघा. तर भाजीची तयारीमध्ये ना 2 कांदे कट करून घेतले, 2 टोमॅटो कट करून घेतले, भरपूर अशा 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्याच्यानंतर मी सगळं घेऊन ना मला मिक्सर लावायचा होता, पण मिक्सर एवढा खराब झाला होता मला ना अजिबात, म्हणजे त्याच्यावर असं काय बारीक करायची सुद्धा इच्छा होईल होती, एवढा खराब झाला. मग म्हटलं चला अगोदर थोडा मिक्सर स्वच्छ करून घेऊया निमतानं, कारण त्याला मुहूर्तच लागे नव्हता की बाबा म्हणलं करावं रोज व्हायचं, कारण काहीतरी एक्स्ट्रा काम निघायचं आणि मग ते तसंच व्हायचं. तर मग काय केलं माहिती का, तिथं सगळं स्वयंपाकाचं तसंच ठेवून मी पहिलं मिक्सर स्वच्छ करून घेतला पूर्ण मिक्सर. आपल्या लेडीचं कसं असते माहिती आहे काय, जर एखादी कुठं घाण दिसली नसतं तर मग दुसरं काम करताना आपलं मन लागत नाही. मग त्यासाठी पहिलं मिक्सर साफ करून मग ते काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना मग म्हटलं आता पटकन भाजीला फोडणी टाकावी. त्याच्यानंतर मला भरपूर अशी कामं होती पुढं. तर मग त्यासाठी अंड्याच्या भाजीसाठी ना भरपूर असे मसाले टाकण्यापेक्षा ना आपण एक टेक्निकने केल्यानंतर एकदम छान होते बघा. कारण खोबरं वगैरे भरपूर टाकण्यापेक्षा ना खोबरं जरा कमी वापरायचं. ज्यावेळेस आपण अशी पेस्ट टाकतोय त्या म्हणजे कांदा लसूण पेस्ट आपण वापरतोय ना, तर थोडंसं खोबरं कमी टाकायचं, म्हणजे जास्त असं ग्रेव्हीचं टाईप पण भाजी अंड्याची कधी छान लागत नाही. थोडीशी रस्सा टाईप अशी असली ना तरच छान लागते. तर मग मी काय केलं, थोडंसं नॉर्मल खोबरं टाकलं आणि बाकीचं तरी अद्रक लसूण ह्याची पेस्ट टाकून घेतलेली. ते सगळं ग्रेव्ही मस्त अशी तळून निघोस्तोर ना सगळे अंडे वगैरे सोलून निघले. आणि अंडे एवढे पटपट का सोलून निघले तुम्हाला सांगते मी, कारण अंडे शिजवताना ना आपण एक ट्रिक वापरायची. अंडे शिजवताना थोडंसं मीठ त्याच्यात अवश्य टाकायचं, जरूर टाकायचं. म्हणजे काय होते माहिती आहे का, त्याच्यात साल निघायला एकदम परफेक्ट मदत होते बघा. असं म्हणजे हे होत नाही की आपल्याला अपदत बसावं लागत नाही, थोडं थोडं काढायचं नाही, ऑटोमॅटिक निघून जाते साल, असं होते अंडे शिजल्यानंतर. आणि आपल्याला समजते पण अंडे शिजलेत म्हणून, असं पण होते मीठ टाकल्यावर. तर असं अंड्याची भाजी वगैरे झाली होती, पण किचनमध्ये ना व्यवस्थितपणा नसला ना तर स्वयंपाक करायला काही इंटरेस्ट येत नाही. तर माझं काय झालं माहिती आहे का, जे पाण्याचा झार वगैरे ही भांडे आहेत ना, तर मला 2 दिवसाला 3 दिवसाला साफ करावं लागते. तर मी केलं नव्हतं, तर ती सगळी भांडी वगैरे साफ करून घेतली, झार साफ करून घेतला. त्याच्यानंतर ते वाळून गेलं ना झार पूर्ण, तर मग मी त्यात पाणी भरते. तर इकडं पूर्वाचं काय चाललंय बघा, अंडे मला खायचं नाही म्हणते ती, फक्त मी भाजी खाणार आहे, तिला अंडे अजिबात आवडत नाही. तर तसंच तिला बळजबरीने मी खायला लावले, कारण तब्येत चांगली राहण्यासाठी मी अधूनमधून असं पोरांना द्यावं लागतं. नाही जरी नाही आवडलं तरी खावं तर लागतंच. तर मग बघा थोडंसं बाहेर आले तर इतकं गरम होत होतं घरात. तर म्हणलं थोडं झाडाच्या खाली जरा इकडं जरा बघावं, तरी एक झाडाचं पान पण हालत नव्हतं, एवढं बाहेर पण गरम होतं वातावरण. पण मला बाहेरचं वातावरण ना एकदम आवडते, कारण असं जरा फ्रेश असं वाटतंय. आणि आमच्या इथं वातावरण पण कसं असं म्हणजे जरा निसर्गरम्य, मी जिथं राहते तिथं, त्यामुळं मला ना असं बाहेरचं थोडं मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते तुमच्यासोबत. तर आता ना मला थोडंसं बघा चपात्या बनवून घ्यायच्या होत्या, कारण बाहेर जरा फेरफटका मारला की आपलं मन पण कसं प्रसन्न होतंय निसर्गाच्या वातावरणात असल्यामुळं. तर त्याच्यानंतर बाहेरून आले पटकन, तर पीठ भिजलं होतं, पीठ मळूनच मी बाहेर गेले होते. तर म्हणलं आता चला थोडा टाइमपास केलं, तर तोपर्यंत पीठ सगळं एकदम परफेक्ट भिजलं ना, तर चपात्या जरा जास्त फुगतात बघा. तर मग चपात्या वगैरे 2-4 ज्या लागायच्या होत्या तेवढ्या बनवून घेतल्या, पोरांना जेवायला वगैरे दिलं. आणि थोडंसं म्हणलं इकडं जेवायला दिवस तर इकडं काय पराक्रम मी करून ठेवलाय. कारण ही पराक्रम ना मी 15 दिवसातनं ही करतच असते, कारण किती खाली दूध गेले बघा. माझं असं असतं एकीकडे दूध ठेवते. आणि माझं कसं आहे, एक काम करताना मी
4-5 कामं अशी हातात धरल्यासारखी, म्हणजे ही काम करताना ती काम, असं माझं पटापटा सकाळच्या वेळेस ना भरपूर कामं मी करत असते. त्यावेळेस इकडं मनी प्लांटला पाणी द्यायला गेले मी आणि मागं गॅस चालू होता, तर पूर्ण इकडं पाणी, मनी प्लांट तर स्वच्छ झालं पण तिकडं गॅस पूर्ण घाण झालाय. असं होते माझं, एक काम कमी करायला जाऊन दुसरं काम मी वाढवून घेते. पण काय नाही, सकाळ सकाळी हात आपला भरपूर फास्ट चालला की असल्या कामाचं काय वाटत नाही. तर सकाळचं असं भरपूर निम्मीच्या वर सगळं काम उरकून घेतलं होतं, मशीनला कपडे वगैरे लावून घेतली होती, असं बऱ्यापैकी सगळं काम झालं. पण मला ना थोडंसं टेन्शन वाटायला, तर आमच्यात सध्या जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे. तर म्हणलं कोथिंबीरचं काय करावं. मग मी एक आयडिया केली, जी पहिले ना करायचे सगळीजण, की असं जर कोथिंबीर ठेवली ना, काय करायचं, एक असं भांडं घ्यायचं, ह्यामध्ये असं पाणी ओतायचं, आता मी तुम्हाला दाखवले तसं, आणि आपली जेवढी काय कोथिंबीर आहे त्याची पूर्ण मुळासकट, मुळा अजिबात कट करायची नाही, कारण मुळातच त्याचं सगळं सत्व असते. तर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं, आणि ही कोथिंबीर जवळजवळ 15 दिवस हिला काय सुद्धा होत नाही. कारण लाईट असो नसो, फ्रीजचा काय प्रॉब्लेम हो, घरातल्या लाईटीचा प्रॉब्लेम हो, कोथिंबीरला काही होत नाही. आणि अशा थंड वातावरणात ठेवून दिली ना तर परफेक्ट 15 दिवस राहते. तर भेटूया मग उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ.